होमिओपॅथी पदवीधरांच्या महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमधील नोंदणीच्या प्रस्तावाविरोधात इंडियन मेडिकल असोसिएशनने 24 तासांचे काम बंद आंदोलन सुरू केले आहे। नांदेडमध्ये डॉक्टरांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत निर्णय मागे घेण्याची मागणी केली आहे। BHMS आणि CCMP कोर्स केलेल्या होमिओपॅथी पदवीधरांच्या नोंदणीला विरोध करत IMS सह BHMS आणि CCMP कोर्स केलेल्या होमिओपॅथी पदवीधरांच्या नोंदणीला विरोध करत IMA सह महाराष्ट्र माड, ASMI आणि इतर वैद्यकीय संघटनांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे। आज सकाळी 6 वाजल्यापासून उद्या सकाळी 6 वाजेपर्यंत काम बंद आंदोलन करण्यात आले असून अत्यावश्यक वैद्यकीय सेवा सुरू ठेवण्यात आल्या आहेत। संबंधित निर्णय मागे न घेतल्यास आंदोलन अनिश्चित काळासाठी सुरू ठेवण्याचा इशारा डॉक्टरांनी दिला आहे। सर, आज आपण जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे, काय मागण्यात आपल्या? सर्वप्रथम नांदेड IMAच्या वतीने मी रुग्ण आणि रुग्णांच्या नातेवाईकांची माफी मागतो। खूप शॉर्ट नोटीसवरती आम्ही हा आजचा संप पुकारलेला आहे, कारण शासनाकडनं काल सायंकाळी 7 वाजल्यानंतर आम्हाला हे नोटिफिकेशन मिळालं की CCMP उत्तीर्ण होमिओपॅथिक डॉक्टरांना महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल म्हणजे MMCमध्ये रजिस्ट्रेशन देण्यासाठी त्यांनी आदेश काढले। आमच्याकडे वेळ कमी असल्यामुळे आम्ही इमर्जन्सीमध्ये हा संप पुकारलेला आहे आणि आमचा CCMP उत्तीर्ण डॉक्टरांना MMCमध्ये रजिस्ट्रेशन देण्यासाठी विरोध आहे। त्याची वेगवेगळी कारणं आहेत। मागच्या वेळेसही आम्ही शासनाला सांगितलं आणि त्यावरचे पर्यायी व्यवस्थाही आम्ही सुचवलेले आहेत आणि मागच्या आठवड्यामध्ये वेळोवेळी झालेल्या मंत्री महोदयासोबतच्या मीटिंगांमध्ये सुद्धा आम्ही हे विषय व्यवस्थितरित्या हाताळण्याचा प्रयत्न केला, परंतु मंत्री महोदयाने कोर्टामध्ये केस प्रलंबित असताना सुद्धा काल आदेश पारित केल्यामुळे आमच्याकडे नाईलाजाने संप पुकारण्याशिवाय पर्याय राहिला नाही। आंदोलन करताय तरी सुद्धा शासनाने हा नियम का काढला? शासनाचा उद्देश हा चांगला आहे की ग्रामीण भागामध्ये रुग्णांना सेवा मिळावी। MBBS आणि त्याच्यावरील शिकलेले डॉक्टर ग्रामीण भागामध्ये जास्त सेवा देत नाहीत। हे त्यावेळेस जेव्हा निर्णय शासनाने घेतला होता 2014 साली, त्यावेळेस ती परिस्थिती सत्य होती, परंतु आज तशी परिस्थिती नाही आहे। मागच्या महिन्यामध्येच शासनानं MBBS पास झालेल्या मुलांचा कंपल्सरी बॉन्ड जो आहे तो सुद्धा कॅन्सल केला, कारण ग्रामीण भागामध्ये पोस्टिंग देण्यासाठी गव्हर्नमेंटकडे वॅकन्सी नाही आहेत। मग गव्हर्नमेंटकडे वॅकन्सी नसताना ग्रामीण भागामध्ये सुविधा मिळत नाहीत, हा मुद्दा खोडला जातो आणि आमचं असं मत आहे की ग्रामीण भागामध्ये MBBS आणि प्रमाणे आपल्याला आता आपल्याला सांगितल्याप्रमाणे आमच्या सगळ्या सिनियर लोकांनी आपल्याला सांगितलं आहे की काय पद्धतीने काल आदेश निघालेत, त्याचा विरोध म्हणून त्याच्या प्रखरतेने आज आम्ही हा आमचा मुद्दा मांडण्यासाठी आज कलेक्टर साहेबाजवळ आम्ही आमचं निवेदन दिलं आहे आणि ह्या निवेदनाचा उद्देश एकच आहे की सामान्य जनतेला ह्याचा हेळसाळ होऊ नये आणि ह्याच्यामध्ये आजच्या घडीला आम्ही कलेक्टर साहेबांसोबत सिव्हिल सर्जनसोबत बसून आम्ही त्यांना सांगण्यात आले की आज आम्ही आमची फक्त OPD आणि त्या पद्धतीने जे काही पेशंट येतील त्यांना आम्ही काही सुविधा देणार नाही, पण इमर्जन्सी सर्व्हिसेस आम्ही आता अजूनही बंद केलेल्या नाही आहेत। कोणत्याही पेशंटची हेळसाळ होऊ देणार नाही। पण जर हा मुद्दा त्यांनी असाच जर तात्काळ ठेवला किंवा ह्याच्यावर त्यांनी शासनाने जर प्रॉपरली निर्णय नाही घेतला तर ह्याला आमचा कडक विरोध राहील आणि त्याच पद्धतीने मी BJP वैद्यकीय आघाडीचा मी प्रमुख असल्याने मी सुद्धा ॲज अ डॉक्टर म्हणून ह्या गोष्टीला विरोध करतो की कोणत्याही पॅथीची प्रॅक्टिस कोणत्याही पॅथीनी करायला हे योग्य नाही, जेणेकरून पेशंटची हेळसाळ होऊ शकते। हा उद्देश आमचा आहे आणि याच्या मुद्द्याला आमचा पूर्ण सपोर्ट आहे। भाजपा वैद्यकीय आघाडीचा सुद्धा IMAला पूर्ण 100% सपोर्ट आहे। सर, याच्यामध्ये जरी समजा प्रॅक्टिस त्यांनी केली नाही, पण शासकीय नोकऱ्यांमध्ये जर होमिओपॅथी डॉक्टरांना MBBS प्रमाणे जर काही फायदा होत असेल तर आपलं काही याबद्दल काही आपण एक भाजपाचे पदाधिकारी पण राजकीय सामाजिक आपल्याला पण आहे नाही आपल्याला ह्याचा उद्देश त्या पद्धतीने नाही आहे। जसं आयुर्वेदिक जे लोक प्रॅक्टिस करतात त्यांना सुद्धा 100 ड्रग्स आपण अलाउड केलेले आहेत ऑलिओपॅथीचे, की इमर्जन्सीमध्ये हे ड्रग्स त्यांना अलाउड करू शकतो। त्याच पद्धतीने आमचंही म्हणणं आहे की तुम्हाला आमच्याही काउन्सिलचं म्हणणं आहे की होमिओपॅथिकला ह्या काही 100 जे ड्रग्स इसेन्शियल आहेत त्यांना सुद्धा ती मान्यता देऊन आम्ही त्याचं जर आमच्या काउन्सिलमधून ते मान्यता घेऊन आमची बैठक करून हे आम्ही सॉर्ट आउट करू शकतो।
प्रतिनिधी NTV न्यूज मराठी, नांदेड.